नमस्कार, वेलकम बॅक टू सायलीज रेसिपीज. सायलीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत बीटरूटचा हलवा. बीटरूटचा हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. बीटरूटचा हलवा बनवण्यासाठी इथे 2 मोठे बीट किसून घेतलेले आहेत, 1 कप दूध घेतलेलं आहे, अर्धा कप साखर घेतलेली आहे, 100 ग्रॅम मावा घेतलाय, 2 चमचे साजूक तूप घेतलंय आणि ड्रायफ्रूट्स घेतले. सर्वात प्रथम आपल्याला कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचे. तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला किसलेलं बीट घालून घ्यायचं आहे. तुम्ही गाजराचा हलवा, दुधी भोपळ्याचा हलवा बनवला असेल, पण एकदा बीटचा हलवा सुद्धा नक्की बनवून बघा. खूप मस्त आणि टेस्टी असा हलवा तयार होतो. इथे आपण कढईमध्ये संपूर्ण किसलेला बीट घालून घेतलेला आहे. हे बीट आपल्याला मोठ्या आचेवर सतत परतत थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे. तुमच्या घरात कोण लहान मुलं असतील किंवा ज्यांना बीट खायला आवडत नाही, त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बीटचा हलवा करून द्या, ते नक्कीच आवडीने खातील. तुम्ही पाहू शकता बीट मस्त छान असं मऊ शिजलेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये दूध घालणार आहोत. दूध घालताना रूम टेम्परेचरवरचंच दूध घालायचं आहे, अगदी थंड किंवा गरम दूध घालायचं नाही. आता आपण बीट जे आहे ते दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. दूध आपल्याला संपूर्ण आटवायचं आहे आणि बीट जे आहे ते आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. सतत ढवळत आपल्याला हे बीट शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूयात. तुम्ही पाहू शकता दूध जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. आणखीन 5 मिनिटं आपण हे दूध मोठ्या आचेवर आटवून घेऊया. दूध आपल्याला सतत हलवत आटवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता यातलं दूध संपूर्ण आटलेलं आहे आणि बीटसुद्धा संपूर्ण शिजलेलं आहे. संपूर्ण दूध आटल्यावर यामध्ये आपल्याला मावा घालायचा आहे. मावा आपल्याला या हलव्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. या हलव्यामध्ये जर तुम्ही मावा घातलात तर त्याची चव खूपच भारी लागते. पण जर तुम्हाला मावा आवडत नसेल किंवा घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता संपूर्ण मावा हलव्यामध्ये एकजीव झालेला आहे. आता आपण हा मावा 2 ते 3 मिनिटं या हलव्यामध्ये परतून घेऊयात. तुम्ही पाहू शकता हलव्याची कन्सिस्टन्सी थिक झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि साखरसुद्धा या हलव्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता साखर व्यवस्थित एकजीव करून झालेली आहे. साखर घातल्यामुळे हलव्याला थोडंसं पाणी सुटलं आहे. आता यावर आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया आणि हलवा शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता हलवा जो आहे तो थोडा थोडा थिक व्हायला लागला आहे. आता आपण गॅसची फ्लेम हाय करून यातलं संपूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. साधारण 5 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता यातलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स या हलव्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर आणि वेलची पावडरसुद्धा या हलव्यामध्ये आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. वेलची पावडर घालून हा बीटचा हलवा आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता बीटचा हलवा बनवून तयार झाला आहे. आता आपण हा बीटचा हलवा गरमागरम सर्व करूया. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बीटचा हलवा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत.